बेसिक मॅथ्स. बेसिक मॅथ्स इम्पॉर्टंट आहे म्हणून मी सांगितलंय तुम्हाला. यानंतर तुमचे फिजिक्स मधले जेवढे काही चॅप्टर्स असतील प्रत्येक चॅप्टर मध्ये तुम्हाला बेसिक मॅथ्स यूज करावं लागणार आहे. याच्यामध्ये तुमचा ऑर्डिनरी अल्जेब्रा आहे, ऍडिशन, सबट्रॅक्शन, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, राईट, फ्रॅक्शन. त्यानंतर ट्रिग्नोमेट्री येणार आहे. ट्रिग्नोमेट्री मध्ये मग तुमचं पायथागोरस थेरम, ऑल द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, साइन, कॉस, टॅन, कॉट, ते सगळं येणार आहे. त्यानंतर ग्राफच्या कन्सेप्ट आहेत. आता आपल्याला डिफरंट फिजिकल क्वांटिटीज मध्ये ग्राफ्स काढायचे आहेत. बरोबर, न्यूटन्स लॉ आहे, खूप सारे लॉज आहेत, केपलर्स लॉ आहे, इलेक्ट्रिक फील्ड मधले गॉस थेरम आहे. सो आता आपल्याला व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज मध्ये ग्राफ्स काढायचे. सो कोणत्या फिजिकल क्वांटिटीज मध्ये कसा ग्राफ बनेल हे कशावर डिपेंड करतं, त्यांच्यावरच्या प्रपोर्शनलिटीवरती डिपेंड करतं. सो ग्राफ्स आहेत, तुम्हाला कसे ग्राफ्स काढायचे. ग्राफ्स मध्ये स्ट्रेट लाईन ग्राफ, रेक्टँग्युलर हायपरबोला, पॅराबोला, इलिप्स, हे सगळं असणार आहे. आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे काय, तुमचं डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन. डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. सीईटीला लागणार, नीटला लागणार, जेईला सुद्धा लागणार. ओके, सो हे 4-5 इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, त्याच्यावरती आपण फोकस करणार आहे. सो त्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा कुठला असणार आहे, बेसिक अल्जेब्रा. बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये पहिला जो पॉइंट आहे तो तुमचा जो ऑर्डिनरी आपला अल्जेब्रा आहे ना, ते पॉइंट असणार आहे. ठीक आहे, सो अल्जेब्राचे पॉइंट्स बघा. बेसिक अल्जेब्रा. बेसिक अल्जेब्रा. ओके, what is the value of 1 raised to 0? 1 raised to 0 is 1. Anything raised to 0 is 1. For example, 100 raised to 0, 1. E raised to 0, 1. सो कोणत्याही नंबरचं तुम्ही 0th पॉवर घ्या, किती व्हॅल्यू येणार आहे, 1 येणार आहे. व्हॅल्यू छोटी असू देत किंवा व्हॅल्यू मोठी असू देत, राईट. सपोज मी तुम्हाला असं दिलं 1 upon e raised to 0. So what is the value? 1 upon e raised to 0 means 1. So it is equivalent to 1. कळालं हे? ओके. नंतर नेक्स्ट, सपोज 2 raised to infinity. What is the value of 2 raised to infinity? 2 raised to infinity is infinity. Anything raised to infinity is infinity. For example, 10 raised to infinity. What is the value? Infinity. Suppose असं असेल 2 raised to minus infinity. 2 raised to minus infinity. So how can we write 2 raised to minus infinity? 2 raised to minus infinity means 1 upon 2 raised to infinity. So 1 upon 2 raised to infinity means infinity. And 1 upon infinity is 0. 1 upon infinity is 0. So याचा आन्सर काय येणार आहे, 0. सो हे 2 raised to minus infinity जे आहे त्याचा आन्सर असणार आहे 0. ओके, झालं हे. आता काही मुली लिहून घेतात. बऱ्याच जणांच्याकडे हा कंटेंट आहे, पण आता बऱ्याच जणांच्याकडे हा कंटेंट नाहीये. जे पॉइंट तुम्हाला वेगळे वाटतायत, नवीन वाटतायत, ते लिहून घेतलेत तरी चालतील. जर गरज असेल तर तुम्ही ऑलरेडी लिहिलंय, त्यामुळे लिहायची गरज नाही. ओके, काय झालं, ओके. हे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील. सेकंड, तुम्हाला हा डाटा आय थिंक सो रेकॉर्डेड मध्ये पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये पण मिळणार आहे ना, त्याच्या इमेजेस. असं पण येतच असेल ना, स्मार्ट बोर्ड आहे म्हटल्यानंतर. सपोज मी आज 10 स्लाइड शिकवल्या, तर त्या 10 स्लाइड्स तुम्हाला तिथे दिसणार पण आहेत पीडीएफ मध्ये, असं पण सोय आहे. ठीक आहे, बघा झालंय का सांगा मला. पुढचं घ्यायला झालं. नेक्स्ट स्लाइड बघा आता. नेक्स्ट
नेक्स्ट मध्ये ओके 1/0. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1/0? इन्फिनिटी. 1/0 इज इन्फिनिटी. एनी नंबर डिवायडेड बाय 0 इज इन्फिनिटी. कोणत्याही नंबरला तुम्ही जर 0 न डिवाइड केलं, 0 न, तर व्हॅल्यू किती येणार आहे? इन्फिनिटी येणार आहे. फॉर एक्झाम्पल 20 डिवायडेड बाय 0, व्हॅल्यू किती असणार बोला? इन्फिनिटी. जर असं असेल 0 डिवायडेड बाय 2, सो इट्स व्हॅल्यू इज 0. 0 ला डिवाइड केलं तर आणि 0 इन्फिनिटी येणार. ओके, कळालं का? हा पॉइंट कळाला? तुम्ही जर 0 न डिवाइड केलं, कोणालाही करा, पण 0 न केलं तर आन्सर किती येणार आहे? इनफायनाइट. पण डिफाईन नाही करू शकत, हे कांट डिफाईन आहे. आपण डिवाइड नाही करू शकत 0 नी कोणाला. सो कुठलाही नंबर येऊ देत आणि डिवायडेड बाय 0 असू देत, तर आन्सर कसं असणार आहे? इन्फिनिटी. पण तुम्ही जर 0 ला कोणत्याही नंबरनं डिवाइड केलं तर आन्सर मात्र काय येतं? 0 येतं. म्हणजे जर न्यूमरेटर 0 असेल तर आन्सर 0 येतं, जर डिनॉमिनेटर 0 असेल तर आन्सर काय येतं? इन्फिनिटी येतं. ओके, ह्याचं जर मी वाईस वर्सा केलं तर 1/∞ किती झालं सांगा? 0. इन्फिनिटीला इकडे आणा, 0 ला तिकडे न्या. जर मी इन्फिनिटीने डिवाइड केलं कोणालाही तर आन्सर किती असणार आहे? 0 असणार आहे. ठीक आहे, इथं पण सेम तेच. जर मी 20/∞ केलं तर आन्सर किती असणार आहे? 0. आणि आता ह्याचं होत नाही, 0/02 येणार नाही आहे. 0/02 येईल का? नाही येणार, हे लक्षात घ्या. ठीक आहे, लिहा. हा, नेक्स्ट पॉइंट झाले काय लिहून? ओके, आता काही प्रिफिक्सेस आहेत ते यूज करायचे आपल्याला. ओके, बोला. पहिला डेसी, राईट. सेकंड सेंटी, नंतर मिली, राईट, मिली. नंतर मायक्रो, नंतर नॅनो, नंतर पिको, राईट. आणि नंतर कुठला? फर्मी, राईट, फर्मी. फर्मीला अजून नाव काय बोला? फेमटो. हे पण चालतं, फेमटो. ओके, डेसीचा सिम्बॉल काय लिहिले आम्ही? डी, स्मॉल डी सुद्धा लिहिते. फॉर एक्झाम्पल डेसीमीटर काय आहे? डेसीमीटर मीन्स 1 डेसीमीटर. सपोज असं असेल 1 डेसीमीटर, सो डेसी मीन्स व्हॉट? 10⁻⁻1. 10⁻⁻1. सेंटी मीन्स व्हॉट? 10⁻⁻2. मिली मीन्स व्हॉट? 10⁻⁻3. मायक्रो 10⁻⁻6. नॅनो 10⁻⁻9. पिको 10⁻⁻12. And what is the meaning of Fermi? 10⁻⁻50. हे प्रिफिक्सेस तुम्हाला माहिती पाहिजेत, इम्पॉर्टंट आहे. ओके, आपण फिजिक्स मध्ये डेसी वापरत नाही फारसा, पण सेंटी, मिली, मायक्रो, नॅनो, पिको, फर्मी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 20 pico farad. Suppose this is a unit, pico farad. Farad is a unit of capacity. Farad कोणाचा आहे? कपॅसिटीचा आहे, राईट. सपोज तुम्हाला कपॅसिटी दिली पिको मध्ये, सो याचं कन्वर्जन काय होईल सांगा रे? पिको मीन्स व्हॉट? 10⁻⁻12. सो 20 into 10⁻⁻12 फराड. न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना तुम्हाला कन्वर्जन्स लागणार आहेत. मग ते थिअरीचा पेपर असू देत, सीईटी असू देत, नीट असू देत, जेई असू देत, कन्वर्जन्स इज द फर्स्ट स्टेप टू सॉल्व्ह द न्यूमेरिकल्स. ओके, हे कळालं का? पिको, पिको फक्त यूज करा. पिको मीन्स व्हॉट? 10⁻⁻12. फॉर एक्झाम्पल सेकंड न्यूमेरिकल, सेकंड सपोज 5 मायक्रो कुलोम. व्हॉट? मायक्रो कुलोम. कुलोम इज द युनिट ऑफ, कुलोम कोणाचा आहे बोला? चार्जचा आहे. सो चार्ज काय तुम्हाला प्रत्येक वेळी कुलोम मध्येच देतील का? नाही. चार्ज तुमचा नॅनो कुलोम बसेल, पिको कुलोम बसेल, मायक्रो कुलोम बसेल, मिली कुलोम बसेल, राईट. कारण 1 कुलोम चार्ज म्हणजे खूप मोठा चार्ज आहे.
आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढून बघितले होते. सो तो काही छोटा चार्ज नाही. प्रॅक्टिकल पर्पज साठी आपल्याला हेच युनिट्स वापरावे लागतात, मायक्रो, नॅनो, पिको एटसेट्रा. सो दिस इज द युनिट ऑफ चार्ज, राईट. सो हे काय होईल सांगा, SI मध्ये 5 × 10⁻⁻⁶ कुलूम, राईट. जो सेंटीचा आहे तो काय असतो रे, CM. मिली M मध्ये असणार, M मध्ये असणार. मायक्रो कशामध्ये असतो, म्यू मध्ये असतो. नॅनो कशामध्ये असतो, स्मॉल n मध्ये असतो. पिको साठी P असतो आणि फर्मी साठी F असतो. हे सिम्बॉल्स पण आहेत. ओके. छोटे सिम्बॉल्स असतील ना तर मोस्टली पॉवर तुमची निगेटिव्ह मध्ये येणार. ठीक का. जर सपोज गिगा असेल, गिगा इज अ लार्जर युनिट. गिगा मीन्स व्हॉट, 10⁻+9. नॅनो मीन्स 10⁻⁻⁹. गिगा मीन्स 10⁻+9. सो जिथं जिथं प्लस मध्ये पॉवर येईल, मोठी पॉवर असेल ना, तिथं कॅपिटल सिम्बॉल वापरतात. याच्यानंतर सांगते मी काय करतात, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. डेसी मीन्स 10⁻⁻1, सेंटी मीन्स 10⁻⁻2, मिली मीन्स 10⁻⁻3, मायक्रो मीन्स 10⁻⁻6, नॅनो मीन्स 10⁻⁻9, पिको मीन्स 10⁻⁻12 अँड फेर्मी और फेमटो मीन्स 10⁻⁻15. कळालं इथपर्यंत. आता नेक्स्ट प्रिफिक्सेस, हे छोटे वाले आहेत, ठीक आहे.